नमस्कार. आज आपण विनोबा ॲपचा आयडी आणि पासवर्ड विसरले असल्यास आयडी कसा रिकव्हर करावा आणि पासवर्ड कसा रिसेट करावा हे जाणून घेणार आहोत. तर पासवर्ड फॉरगेट करण्यासाठी सर्वात आधी तुमचा विनोबा ॲप ओपन करा. विनोबा ॲप ओपन केल्यानंतर साइन इन या बटनवर क्लिक करा. साइन इन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॉरगेट पासवर्ड असा लाल रंगामध्ये ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आणि इथे विनोबा ॲप रजिस्टर करताना तुम्ही जो मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाइप केला होता, तो इथे तुम्हाला टाइप करायचा आहे. तर मी माझ्या मोबाईल क्रमांकाने विनोबा ॲप रजिस्टर केला होता, तर इथे मी माझा मोबाईल क्रमांक टाइप करेन. मोबाईल नंबर टाइप करताना 2 गोष्टी लक्षात घ्या. मोबाईल नंबरच्या सुरुवातीला +91 हे ॲड करू नका आणि दुसरी गोष्ट मोबाईल नंबरमध्ये स्पेस देऊ नका आणि सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ-टी-पी प्राप्त होईल. ओ-टी-पी मिळाला आहे 8685. 8685. तर मी तो ओ-टी-पी इथे एंटर केला आहे. अ, एक गोष्ट लक्षात घ्या, की जो मोबाईल क्रमांक तुम्ही टाइप करत आहात, त्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ओ-टी-पी प्राप्त होईल. तसेच जो मोबाईल क्रमांक तुम्ही टाइप केला आहात, तो मोबाईल क्रमांक नेटवर्क एरियामध्ये असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ओ-टी-पी प्राप्त होईल. तसेच सेम मेल आयडी ज्यांनी मेल आयडीवरून विनोबा ॲप रजिस्टर केला आहे, त्यांच्या मेल बॉक्समध्ये म्हणजे ईमेलमध्ये ईमेल ओपन केल्यानंतर ईमेलमध्ये सर्वात वर टिक लिंक्स नावाने तुम्हाला मेल दिसेल सर्वात वर. मेल मिळत नसेल तर खाली स्वाईप केल्यानंतर तो पेज रिलोड होतो आणि तिथे तुम्हाला ओ-टी-पी मिळेल. तर ओ-टी-पी टाइप केल्यानंतर कन्फर्म या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करण्याचा ऑप्शन येतो. तर इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणजे तुमच्या लक्षात राहील असा इथे तुम्ही पासवर्ड सेट करू शकता. पासवर्ड सेट करण्यासाठी काही मॅन्डेटरी ठेवलेलं नाही. जसं की वर्ड, कॅपिटल, स्मॉल, सिम्बॉल, नंबरिंग असे कुठलेही कंपल्सरी नाही. तुम्ही साधं आणि सोपं पासवर्ड ठेवू शकता. कमीत कमी 4 अक्षराचा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. जसं की तुमचा जन्मवर्ष किंवा तुमचा गाडीचा नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार नंबर किंवा इतर काही जे तुमच्या लक्षात राहील असं साधा आणि सोपा तुम्हाला पासवर्ड इथे न्यू पासवर्डमध्ये टाइप करायचा आहे. तर मी टाइप करेन माझा जन्मवर्ष. जो तुम्ही न्यू पासवर्डमध्ये टाइप केलाय तोच तुम्हाला सेम कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा टाइप करायचा आहे. आणि एकदा या बटनवर क्लिक करून तुम्हाला बघायचं आहे दोन्ही ठिकाणी पासवर्ड सेम टाइप झालेला आहे का? जर सेम टाइप झालेलं नसेल तर तुम्हाला सेम टाइप करायचं आहे आणि अपडेट पासवर्ड या बटनवर क्लिक करायचं आहे. अपडेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली आणि पासवर्ड चेंज सक्सेसफुली असे 2 तुम्हाला हिरव्या रंगामध्ये मेसेज येतील आणि तुमचा पासवर्ड म्हणजे तुमचा विनोबा ॲप ओपन होईल आणि तुमचं पासवर्ड सक्सेसफुली चेंज झालेला आहे. तर जो तुम्ही पासवर्ड नवीन सेट केला आहात तर तो कृपया डायरीवर नोट करून घ्या. पण बरेचदा आपल्याकडे डायरी सुद्धा नसते, तर तुम्हाला काय करायचं आहे, WhatsApp ओपन करायचं आहे आणि इथे सर्चमध्ये यू सर्च करायचं आहे यू. यू सर्च केल्यानंतर तुमचाच मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे दिसतो. इथे तुम्ही तुम्ही स्वतःलाच मेसेज पाठवू शकता. तर इथे तुम्ही तुमचा विनोबाचा आयडी जो काही असेल आणि पासवर्ड इथे तुम्ही टाइप करून स्वतःलाच पाठवून ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला कधीही पासवर्ड आठवलेला नाही, तर तुम्हाला डायरी शोधायची गरज पडणार नाही. तुम्ही म्हणजे तुमच्याच चॅट बॉक्समध्ये जाऊन तुमचा आयडी आणि पासवर्ड बघू शकाल. तर हे झालं पासवर्ड रिकव्हर करण्याचा पर्याय. पण बऱ्याच
शिक्षकांना त्यांचा आयडीच लक्षात नसतो. म्हणजे ज्या मोबाईल क्रमांकाने किंवा मेल आयडीने त्यांनी रजिस्टर केला आहे, तो आयडी किंवा पासवर्डच त्यांना आयडीच आठवत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, विनोबाचा जो WhatsApp ग्रुप आहे, तिथे तुमचं नाव, तुमच्या शाळेचा UDAS कोड आणि शाळेचं नाव, तुमचा केंद्र आणि तुमचा ब्लॉक, ह्या 4 गोष्टी आणि खाली आयडी कळवण्यात यावी असा एक मेसेज तुम्हाला त्या ग्रुपवर पाठवायचा आहे. मी दाखवतो तुम्हाला. जसं हे बघा, हा ग्रुप आहे विनोबा शिक्षक म्हणून. तर या ग्रुपवर तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, शाळेचा UDAS कोड, तुमचा केंद्र आणि तुमचा ब्लॉक आणि खाली आयडी कळवण्यात यावी असा मेसेज तुम्हाला विनोबाच्या ग्रुपवर पाठवायचा आहे. तर आम्ही तुम्हाला तुमचा आयडी कळवू आणि मग तुम्ही त्या आयडीच्या माध्यमातून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. धन्यवाद.